आपण श्रावणात आलतो बघा, त्यावेळेस किती गर्दी होती इथं. आज जरा बरं आहे, शांतता थोडीशी. बाबांनो, तुम्हाला इथं आल्यानंतर ना अजून एक रहस्यमय गोष्ट इथली, अशी गोष्ट कुठंच नाहीये पण इथं आहे. तुम्हाला आता आई सांगतो, ती नीट आहे का. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, बोलेश्वर आपल्या ह्याच्या कशाच्या शिव मंदिरात, कुठल्याही मंदिरात जावा, तिथं समोर नंदी असतो. त्याची मान अशी सरळ असते, एकदम स्ट्रेट. इथं आल्यानंतर नंदीची मान अशी थोडीशी क्रॉस आहे. त्याचं कारण म्हणजे आता अण्णा त्याचं कारण सांगते बघा. सगळे तुकडे तुकडे, अर्धे तुकडे केलेले आहेत मूर्तींचे. तर नंदी महाराजांचं दर्शन घ्या तुम्ही आधी. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण बाहेरचं शूट घेतलं होतं ना सगळं. तर या ब्लॉगमध्ये आपण आता आतमधलं मंदिरात अख्खं दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. हे मंदिर प्राचीन काळातलं आहे, पांडवांनी बांधलेलं होतं. आतमध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे ना. आतमध्ये पण अफजल खानाने मूर्तींचे असे तुकडे तुकडे केलेले आहेत, अर्ध्या मूर्ती कापलेल्या वगैरे, असं बरंच वेगवेगळे चित्र आहेत सगळे आतमधले. ते तुम्हाला सगळं दाखवतं आतमध्ये. असं तुम्हाला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आपण श्रावणात आलतो बघा, त्यावेळेस किती गर्दी होती इथं. आज जरा बरं आहे, शांतता थोडीशी. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. कसले बघा, सगळे तुकडे तुकडे, अर्धे तुकडे केलेले आहेत मूर्तींचे. तर नंदी महाराजांचं दर्शन घ्या तुम्ही आधी. तर बाबांनो, तुम्हाला इथं आल्यानंतर ना अजून एक रहस्यमय गोष्ट इथली, अशी गोष्ट कुठंच नाहीये पण इथं आहे. तुम्हाला आता आई सांगतो, ती नीट आहे का. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, बोलेश्वर आपल्या ह्याच्या कशाच्या शिव मंदिरात, कुठल्याही मंदिरात जावा, तिथं समोर नंदी असतो. त्याची मान अशी सरळ असते, एकदम स्ट्रेट. इथं आल्यानंतर नंदीची मान अशी थोडीशी क्रॉस आहे. त्याचं कारण म्हणजे आता अण्णा त्याचं कारण सांगते. त्याचा एक असा विशिष्ट वार आहे, म्हणजे ते तुम्ही जर रोजा मंदिरामध्ये आला तर त्या ठिकाणी म्हणजे पिंडीवर तुम्हाला डायरेक्ट सूर्यप्रकाश त्या पिंडीवर पडतो. आणि तुम्हाला आलो तर तुम्हाला ते दिसणार नाही, कारण ते त्याचा विशिष्ट दिवस आहे. आणि तुम्हाला ते ह्याच्याविषयी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे माहिती हवी असेल तर तुम्हाला तिथे पुजारी किंवा जे काही पंडित वगैरे असतात किंवा जे काही इतिहासकार, म्हणजे त्याला आपण हे म्हणतो एक मार्गदर्शन करणारे किंवा त्याला आपण गायडर म्हणतो, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देतात. तर अशा प्रकारे जे काय आपल्या कुठल्याही तुम्ही शिव मंदिरामध्ये जा, त्या ठिकाणी पिंडीकडे तोंड केलेलं तुम्हाला नंदी दिसेल किंवा तुम्ही पाहिलं. तुम्ही त्याचं एक थोडं ऑब्झर्वेशन करा की ह्या ज्यावेळेस तुम्ही भुवनेश्वर मंदिरात येता त्यावेळेस तुम्हाला त्या नंदीची मान तुम्हाला तिरकी दिसेल तुम्हाला. त्याचं कारण म्हणजे थोडी क्रॉस आहे. त्याचं कारण म्हणजे डायरेक्ट सूर्याचे म्हणजे किरण असतात ना, ती डायरेक्ट आपल्या कुठल्या पिंडीवर पडावी त्यासाठी ती क्रॉस मान आहे. तर अशा भुवनेश्वर मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला इतर कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला हे वैशिष्ट्य किंवा जे काही रहस्य आहे तुम्हाला बघायला भेटणार नाही. तुम्हाला फक्त भुवनेश्वर मंदिरामध्येच पाहायला भेटेल. तुम्ही माळशिरस गावात, पुरंदर तालुक्यात माळशिरस गावात आहे. पुण्यापासून एक अंदाजे 40 ते 50 किलोमीटर आहे. तुम्हाला एक सर्वात म्हणजे एक सोपं मार्गाचं सांगू तर तुम्ही डायरेक्ट जर स्वारगेट किंवा हडपसरवरून तुम्ही जर सोलापूरच्या बसमध्ये बसला तर तुम्हाला येवत ह्या ठिकाणी उतरावं लागेल. येवतवरून तुम्हाला 5 ते 6 किलोमीटरवर अंतरावर हे मंदिर आहे. तिथून तुम्हाला बस पण भेटेल. बसचा टायमिंग म्हणजे तासाला आहे, म्हणजे तासाला असेल सारखं नसते. नाहीतर तुम्हाला एक छोटे रिक्षा वगैरे तुम्हाला भेटतील. आणि एक हे मंदिर खूप म्हणजे एक अतिशय सुंदर मंदिर आहे आणि प्राचीन जवळजवळ मंदिर 13व्या शतकामध्ये बांधले आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि तिथे एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस आपल्या म्हणजे कसं आहे पुण्यामध्ये ज्यावेळेस शाहिस्तेखानाचं किंवा मुस्लिमांचं आक्रमण झालं होतं त्यावेळेस त्या आक्रमणामध्ये ह्या मंदिरामधील मूर्तींची एवढी तोडफोड केली तुम्हाला अशी म्हणजे कुठलीही मूर्ती तुम्हाला अशी एक चांगल्या प्रकारे दिसणार नाही.
एखाद्या असं आहे. नाही. तर प्रत्येक तुम्ही- मूर्ती अर्म तोडलेली, हा. एखाद्या मुंडकं गेलेलं, एखादा पाय गेलेला, एखादा हात गेलेला हा. आहे. प्रत्येक मूर्तीचं काही ना काहीतरी पाय तोडलेलं आहे. तोडलेलं आहे हो. तर तुम्ही या मंदिराला किंवा या देवस्थानाला नक्की भेट द्या. कारण तुम्ही कसं आहे, तुम्ही आर्टिफिशियल एसीचा अनुभव घेतला असेल, एक 2-2 लाखाच्या 50-50 हजाराच्या एसीचा तुम्ही अनुभव घेतला असेल. पण ज्यावेळेस तुम्ही या मंदिरामध्ये प्रवेश कराल, तुम्हाला 40 ते 50 हजारच्या एसी पेक्षा तुम्हाला वेगळाच एसी तुम्हाला अनुभवायला भेटेल आणि थंड वाटेल. आहे पण असं ठिकाणी हा. बसलंय तर गार हवा येते. थंड आहे म्हणून तर आम्ही हे त्यांना दाखवा. त्यांना दाखव पूर्ण. पूर्णपणे पाठीमागून बघा, खिडकी आहे, तिथून गार हवा येते. खिडकी दाखवावी माग पाठीमाग. खिडकी हवा आहे. त्या खिडकीतून गार हवा येते. तर चला भावांनो, तुम्हाला आता अख्खं मंदिर दाखवतो, मूर्त्या वगैरे कशा तुटल्या ते पण सगळं दाखवतो. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा. तर मित्रांनो, जे आपलं मंदिर आहे भुलेश्वरचं शिवकालीन, त्यातली मी थोडीशी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला पण जास्तीत जास्त माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.